Zee 24 तास एक पाऊल पुढे। आंबा कसा पिकतो आणि सध्याचा आंबा आरोग्याला घातक आहे का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। महेश जगडे, ब्रेकवर जाण्यापूर्वी काही मुद्दे उपस्थित झालेत, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, यामध्ये असं आहे की याच्यात प्रबोधन करणं गरजेचं आहे व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं पण। म्हणून गेल्या वर्षीपासून आम्ही सीझन सुरू होण्यापूर्वी 2-3 महिने अगोदर मी आमचे जे सह आयुक्त असतात आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेऊन त्यांना त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांची कार्यशाळा घ्यायला सांगतो, ती त्यांनी घेतलेली आहे। आता ती घेतली की नाही हे समजावं म्हणून ती मीडिया पब्लिसिटी द्यायला सांगितली आहे, त्याप्रमाणे मीडिया पब्लिसिटी पण दिलेली आहे। मीडियामध्ये पण लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये कुठे जर तुम्हाला असं आढळलं तर आम्ही कारवाई घेऊ। आमची जी कारवाई होते ती फक्त जिथे असं सापडणार तिथे कारवाई होते, आम्ही आंब्याला बदनाम करत नाही। दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथून पुढे हा जो नवीन कायदा आलेला आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, जो 5 ऑगस्ट 2012 पासून सुरू झालेला आहे, त्यामध्ये कोणी हा वापरतोय का वापरतो नाही हा प्रश्न सापडल्यानंतर करायचा नाहीये। तर याच्यामध्ये होऊच नये, असे गैरप्रकार घडूच नये कुठल्याही फूड आर्टिकलमध्ये, जो फळ असेल, धान्य असेल, बाकी असेल, त्याच्यासाठी एक सिस्टम करून दिलेली आहे, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम। आणि त्याचे अॅन्युअल रिपोर्ट्स आता इन्कम टॅक्स रिपोर्ट सारखे आता एफडीला द्यावे लागणार आहे त्या व्यापाऱ्यांना आणि फूड बिझनेस ऑपरेटरला। तर याचीही सुरुवात झालेली आहे आणि त्यांचं प्रबोधन करण्यासाठी म्हणून आम्ही मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये फक्त आंब्यासाठीच नाही तर सगळ्या प्रकारच्या फूड आर्टिकल्समध्ये हे सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र हा देशातील सगळ्यात मोठं असं राज्य आहे की याची व्याप्ती इतकी केलेली आहे की नंबर 1चा आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या राज्याची तुलना जरी केली त्या लायसन्स रजिस्ट्रेशनमध्ये महाराष्ट्र त्यांच्या पुढे आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला जे आरोग्यपूर्ण हे अन्न मिळावं त्या दृष्टीची ही पद्धत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा आंब्याचा चालू आहे। अर्थात त्याच्यामध्ये आम्हाला आंबा व्यापाऱ्याकडून सहकार्य मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये आंबा व्यापारी अलीकडे हे कॅल्शियम कार्बाईड वापरायचं बंद करत आहे, त्यामुळे सगळेच आंबे हे काही कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेले असे नाही आहेत। आपल्याला जर माहितीसाठी सांगतो, गेल्या वर्षी ज्या कारवाया झाल्या त्यापेक्षा यावर्षी कारवाया कमी कराव्या लागल्या, कारण त्या प्रमाणात हे कॅल्शियम कार्बाईड वापरायचं प्रमाण कमी झालेलं आहे। बिलकुल, प्रत्येकच किंबहुना तुम्ही आता हे लोकांना सांगू शकता की जितक्या इंटेन्सली प्रशासनाकडून कारवाया होतील तितके अधिक सकस आंबे बाजारात येऊ शकतात। एक्झॅक्टली हे होतं आणि त्यामुळे असा एक मोठ्या प्रमाणात बदल सुरू झालेला आहे आणि तो बदल नागरिकांसाठी चांगला आहे, शेतकऱ्यांसाठी चांगला आहे आणि व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे। एकंदरीतच सगळ्या सेक्टरचा सरकारवर एवढाच आक्षेप आहे की तुम्हाला जर एवढं सगळं मनापासून वाटतं तर त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्ही तयार करायला पाहिजे। तुम्ही नुसते फक्त तोंड पाटीलकी केलेली आहे आणि तुम्ही प्रबोधन केलं म्हणण्यापेक्षा आता आमच्यासारख्यांनी देवगडमध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं काय होतं हे। एक मिनिट तुम्हाला सांगतो, याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा जो कोवळा आंबा येत होता ना तो कधीच पिकला जात नव्हता, त्याला कुठेतरी फक्त पिवळा रंग आहे, परंतु आम्ही शेतकऱ्यांचं प्रबोधन करून कोवळा आंबा अजिबात पाठवलेला नाही यावर्षी। मी तुमच्या झीच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांचं कोकणातलं अभिनंदन करतो। सुरुवातीला काही कोवळा आला असेल तर तिथल्या व्यापाऱ्यांनी ठरवलं होतं की कोवळ्या मालाला दर द्यायचे नाहीत। शेतकरी काय म्हणायचे, तुम्ही दलाल कोवळ्या मालाला दर देता त्यामुळे हे लोक कोवळा पाठवतात, आणि ती कोंडी नेमकी या प्रबोधनामुळे फुटलेली आहे की कोवळा आंबा असल्यामुळे त्याला पुढे जर जो जून आंबा असतो जो त्या फुल मॅच्युअर्ड प्लकिंग केल्यानंतर त्या आंब्याला कुठच्याही प्रकारची पुडी लावावी लागत नाही। त्यामुळे मी जरी मगाचपासून माझा आक्षेप फक्त एवढाच आहे की यांनी का सबसिडी आम्हाला देऊ नये, काय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू नये। 2011 सालापासून तुम्ही जागृत झालात, तुम्ही किती चेंबर्स बांधून दिलीत? तुम्ही नुसते फक्त बोलता ना आणि तुम्ही कारवाया करता ना, कारवाया करून दंड वसूल करायचा तुमची जबाबदारी नाही का? लोकांना तुम्ही चेंबर्स बांधून द्या, चेंबर्स बांधून द्यायला उद्युक्त करा। त्यांच्यासाठी लोक नाही फुकट द्यायचे तर कमीत कमी त्यांना शेतकऱ्यांना 2% 3% नाबार्डकडे एवढे पैसे पडलेत, गव्हर्नमेंटकडे एवढे पैसे पडलेत, सर्व्हिस टॅक्स एवढा घेत आहेत इंडियन गव्हर्नमेंट, नुसते कायदे कसले करता? बिलकुल, लोकांपर्यंत या ना। लोकांना जर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही अवेलेबल करून दिलं तर आम्ही कशाला जाऊ तिकडे? हे झगडे साहेब आता इथे कशाला अन्न प्रशासन, तुम्ही हाऊसिंग मध्ये पाहिजे खरं म्हणजे, आता हाऊसिंगला जास्त जरूर आहे तुमची, इतकं तिकडे चाललेलं आहे। इकडे थोड्या कारणासाठी मी झगडे साहेबांचं अभिनंदन अपेक्षा करूया की ज्यावेळी ही कॅल्शियम कार्बाईड नुसतं तोंड पाटीलकी करून चालणार नाही, तुम्ही काय करायचं बाप दाखवण्याचं श्राद्ध करा। कॅल्शियम कार्बाईडचा वापर बंद होईल त्यावेळी कदाचित झगडे साहेबांना हाऊसिंग मध्ये त्यांच्यामुळे झालेलं सरकार आमच्यामुळे झालेलं असेल, तुम्ही सरकार काय करत नाहीये। बिलकुल, ह्याच्यावर दोन्ही बाजू आहेत, त्याच्यावर आपण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा ना। बिलकुल,
नाही, मला फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा ही तुमची मागणी रास्त आहे जी आहे ना, पण मान्य असेल तो कुठे मान्य आहे त्यांना? तो सरकारचा प्रश्न आहे. काय सरकारचा कसा प्रश्न? यामध्ये मी एक आपल्याला सांगतो की केंद्र शासन आणि हॉर्टिकल्चर मिशन नावाचं केंद्रीय कृषी मंत्रालयाखाली एक मिशन केलेलं आहे पूर्ण देशभरामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग सबसिडी 40% पर्यंत सबसिडी देण्याचं आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचे एक मॅनेजिंग डायरेक्टर असतात, प्रत्येक राज्यासाठी आहे त्याप्रमाणे, आणि त्यांच्याबरोबर माझं बोलणंही झालेलं. तो खरं म्हणजे माझ्या खात्याचा विषय नाही आहे, पण आम्ही एफडीएने हे न करण्याची बाब असून सुद्धा थोडंसं लीड घेऊन त्यांना सांगितले की तुम्ही पुढच्या सीझनच्या पूर्वी तरी कमीत कमी असे चेंबर्स होतील, या दृष्टीने या सर्व व्यापाऱ्यांचा एक मेळावा घेऊन तुम्ही त्यांना सबसिडी कशी मिळते, कशी ऍक्सेस करायची, काय करायचं याची बैठक आमची घेण्याची प्रक्रिया चालू आहे. अर्थात या सीझनमध्ये होणार नाही, कारण आता लगेचच्या लगेच झगडे साहेब आमचं ऑब्जेक्शन यालाच आहे, तुमच्या कुठच्याच खात्यांमध्ये समन्वय नाहीये. एक लक्षात घ्या, कृषी खात्याबरोबर, कृषी खात्याने तेच सांगतोय आम्ही, तेच केलं, ते सांगतो मेल्यावर, ते सांगतो मेल्यावर नाही. शेतकरी कृषी कारवाई सुरू करायच्या अगोदर तुमचं पहिलं काहीतरी आदर्श दाखवा. याच्यामध्ये असं आहे की कायदा कायद्याच्या ठिकाणी आहे आणि वेलफेअर स्कीम ज्या त्या वेलफेअर स्कीमच्या ठिकाणी आहे. त्यामुळे वेलफेअर स्कीम नसल्यामुळे आरोग्यावरती दुष्परिणाम करण्याचं आपण चालू ठेवायचं असं कायद्याला अभिप्रेत नाही, आणि नागरिकांच्या आरोग्याला तर अजिबातच. झगडे साहेब, तुम्ही जसं तुमच्या लिमिटेशन सांगता ना, तुम्ही तुमच्या लिमिटेशन सांगता, मग आमच्या लिमिटेशन काय त्याचा सुद्धा विचार करा ना तुम्ही. बिलकुल अशोक हांडे साहेब, तुम्ही दोघांनी तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. आनंद देसाई, ह्या मुद्द्यांव्यतिरिक्त अजून थोडक्यात सांगा की सध्या सरकारकडून आंबा उत्पादकांच्या काय अपेक्षा आहेत? अगदी थोडक्यात मुद्देसूद 1, 2, 3, 4 जे काही तुमचे मुद्दे सर. मुद्दा नंबर 1 की आता जे आम्हाला पीक कर्ज मिळतं ते फारच अल्प मिळतं आणि त्याची लिमिट वाढवली पाहिजे आणि कमी व्याज दरात आम्हाला पीक कर्ज मिळालं पाहिजे. कारण आमचं डिसेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत आमची इन्व्हेस्टमेंट होते. त्यासाठी जर का बँकेकडनं कमी व्याज दरात आम्हाला जास्तीत जास्त लोन मिळालं तर आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. नंबर 2, जो ब्लॅक सुटी झी 24 तास एक पाऊल पुढे.